तुळशीचं पान पारड्यात ठेवलं आणि देवाला बरोबर देवाचं वजन केलं. पटकन पारड वर गेलं. पत्रम म्हणजे पान, पत्र काही, पुष्प काही. पुष्प म्हणजे फूल. श्रीमद भागवत महापुराणात नकरानं जेव्हा गजेंद्राला पकडलं त्यावेळेला गजेंद्रानं कासावीस झाले. 1000 वर्ष युद्ध चाललं होतं सरोवरात. कासावीस झालेल्या गजेंद्रानं एक त्या सरोवरातलं कमळाचं फुल तोडलं आणि वर फेकलं. असेल जो कोणी ब्रह्मांड चालक हाके सरिसी हाक देईल हाके. त्या एका पुष्पानं हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. हा शब्द लक्ष्मी जवळ आणि ती शब्द हत्ती जवळ. इतका गडबडी झाला. बरा झाली गरुडा टाकीले मागे. हा सुंदर कांडात गोड कथा आलेली पुढे रामायणात. म्हणून पत्रानं पानानं रुक्मिणीनं पूजा केली, पुष्पानं गजेंद्रानं पूजा केली. फल, फल म्हणजे फळ. शबरीनं रामाची पूजा कशानं केली? फळानं केली. त्या बिल्लनीचे उष्टे बोर खाल्ले, फळानं केली. आणि त्या श्रीमद भागवतात एक कथा लिहिली. राजा रंतीदेव फक्त ओंजळभर पाण्यानं पूजा केली आणि सगळी नगरी वैकुंठात नेली. विठ्ठला पत्र पूजा पत्र काही फळ पुष्प तोड. आणि बाबा गडबड करा बरं. त्या क्षेत्रफळाची पूजा करायची. त्या क्षेत्रफळाला पूजायचं ना या 4 वस्तूंना पूजा करा. पण आजची उद्या करू असं म्हणू नका. कारण बहुता दिवसा फेरा आला या नगराला आपण बऱ्याच दिवसांना आलो. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर्म बहुता जन्मा अंती जन्मला सिंगरा. देव तू सोयरा करी आता करे बापा आता सोहिताचा स्वार्थ अनंताचा अर्थ सांडी परता. आता बऱ्याच दिवसानं फिरून आलेलो आहेत आपण. बहुता दिवसा फेरा आता मागुता येईल फेरा. येतो नगरे या नगरा म्हणे तू कया बंधू भाव धरा. ओळखी नाही तरी जाल अघोरा गा. बऱ्याच दिवसानं आलो आपण. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. आता एक करा. विनाकारण भार घेऊन राहू नका. मरू नका. भार डोक्यावर घेऊ नका घेऊ भार. धर्म तोच खरा धर्म तोच आहे. सार म्हणजे सत्य. सत्य धर्म तोच आहे की डोक्यावर जे आपल्या ओझ आहे ना त्या ओझ्याचे प्रकार बरेच. एक ओझ अज्ञानाचं ओझ. खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. अज्ञानाचा भार आपल्या डोक्यावर आहे. दुसरा भार आहे महाराज प्रकृतीचं ओझ आहे. प्रकृतीचे ओझे आपल्या माथा घ्यायचे. मग सांगे कान गतीचे धनुर्धरा. प्रकृती करी करणे ती म्या केली म्हणे भ्रमे. विनाकारण प्रकृतीनं एक सगळे कर्म होतात आणि तो डोक्यावर भार घेतो आपण. मी केलं म्या 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 कोण करत असते? ते बकरू नक्की पुढच्या जन्माचा इशार आहे. म्या 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 बोकड्या होते गडे. हे म्या म्या करू नका. नका घेऊ भार. धर्म तोचे सार. दुसरा अर्थ असा होतो की आपल्यावर परमात्माचं ओझ आहे. ज्यांनी हा जीव दिला दान त्याचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जोया भिवरेच्या तिरी भजन करा. कारण त्यानं आपल्याला अनमोल शरीर दिलेलं आहे. काय किमतीचं शरीर आहे. या शरीराची काय किंमत आहे? भाऊ विठ्ठलाचे का तू याच गावचा आहे ना? विचारायला हरकत नाही ना. देवानं काय काय वस्तू दिल्यात आपल्याला. बाबा काय किमतीच्या आहेत. पण डॉक्टर बसले असतील त्याला विचारा या शरीरातला वाल, या शरीरातली किडनी, या शरीरातलं हृदय, या शरीरातलं सूर्ययंत्र, कर्णयंत्र काय मोलाचे लाखो लाखो रुपयाच्या वस्तू आहेत आपल्या. आणि फुकट दिल्या देवानं. देवानं दिलेली एक वस्तू आहे ते तुमचे पुढचे 2 दात आहेत केवढे द्यायचे? 90,000 रुपयात द्यायचे का पडून? काय करायचे आता? बरेच लावले ना तुम्ही. कशावर आहे आजवर? नाही मग नाही कशावर लावले.
हे दात किती किमतीचे, 1000 रुपये दिले तरी देत नाही. जाऊ द्या, ते दात तुम्हाला चावायचे उपयोगी, पण तुमच्या ओठावर मिश्या काय काम येत तुमच्या? अर्धी मिशी वागरून द्यायची का 2000 रुपयाचे तू पैसे आणले? काहीच कामाच्या मिश्या नाहीत ना मला. फक्त पहाटची हात जर पत्ती पडली गाळता गाळता तर पलीकडे वाटायच्या कामी, तरी 2000 रुपयाला देत नाही. जाऊ द्या, मिश्या त्यांच्या मुखाची शोभा आहे, दातही त्यांचे खायचे कामी. आता एकदा काय झालं, आमच्या घरी मी असं कीर्तन करून घरी गेलो आणि मला जरा राग आला. आमच्या महाराजने एक रिकामच काम केलं होतं. बुधवार होता, बुधवारात आमच्या गावात गुजरी भरली आणि तिनं काही भांडे घेतले विकत. ताट, तांब्या, वाट्या, चमचे असे बारीक बारीक भांडे घेतले. पण मला जरा राग आला गुरुजी बघूनजी, कारण माझा स्वभाव कंजूस नाही पण काटकसरी. घरात पहिलेच भांडे होते आणि पुन्हा भांडे घेतले. मी जरा रागावरून मोठ्यानं बोललो, मला काय घेतले भांडे? तुम्ही महाराज, तुम्हाला जर आवाज मोठा करायचा असला तर रामायणात नाही तर कीर्तनात. घरात आवाज मोठा करायचा नाही. काय बोलायला लागली? हे भांडे कशाला घेतले? मी रात्रंदिवस मरतो आणि तू रिकामे कामं करते घरी, भांडे असून कशाला घेतली? ती म्हणली, त्या भांड्याला तुमचे पैसे दिले नाही. म्हणजे तो भांड्यावाला काय मावस भाऊ होता का तुझा? फुकट कशासाठी? महाराज तुम्हाला कळत नाही, 4 महिने झाले केस इचरून 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 ठेवले आणि त्या विचरून फेकून दिलेल्या केसाचे भांडे आले. निष्क्रिय वस्तू जर किमतीची आहे तर ही सगळी वस्तू किती किमतीची आहे. म्हणून हा देवाचा भार डोक्यावर ठेवून मरू नका, नका घेऊ भार, धर्म तोची सार. आणि हेच दान मागण्याकरता जगद्गुरु तुकोबाराज समाजाच्या दारात उभे आणि दान मागायला लागले शेवटच्या चरणात. बोलते
अनन्य म्हणजे मला दुसरं काहीच देऊ नका. जागे व्हा, क्षेत्रफळाची पूजा करा, डोक्यावर भार घेऊन प्राण देऊ नका. डोक्यावरचा भार कमी करा, ईश्वराचं भजन करा. तुका मागे दान, हे दान तुकोबरा मागायला लागले. द्यावे जी अनन्य अन्य दुसरं काहीच देऊ नका, हेच दान द्या. ज्ञानेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा